आज आपण चिकन आणि मटन यापेक्षाही भारी होणारी बिर्याणी बनवणार आहोत। ती म्हणजे कुप्याची बिर्याणी। ती कुपा कसा कट करायचा ते बघूया। प्रथम डोक्याकडचा जो भाग असतो तो आपण कट करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला सुरीना खूप धारदार असायला हवी। हे बघा, कुप्याकडचा डोक्याचा जो भाग असतो तो काय आपण वापरणार नाहीत, कारण तो असा तळायला खूप जास्त वेळ लागतो। आणि आता कुप्याचा जो डोक्याकडचा भाग आहे तो आपण साईडला ठेवला आहे। आणि आता कुप्याला आपण बदना असं चिरा पाडून घेणार आहोत। चीर ही पाडताना व्यवस्थित अशी सुरी आपली उभीच राहिली पाहिजेत, म्हणजे पटकन चिरता येईल। हे बघा, असं मोकळा करायचा आहे मधूनच, आणि मधून आपल्याला आता एक कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर कुपा कट करता येत नसेल तर बाजारात कुपा आणायला गेल्यानंतर त्यांच्याकडून मी ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। आधी आपल्याला असे लांबटच पीस करून घ्यायचे आहेत। हे बघा, आणि आता आपल्याला ह्याचे चौकोनी पीस करून घ्यायचे आहेत। मग चौकोनी पीस केल्यानंतर काय होईल की व्यवस्थित चारही बाजूने ते व्यवस्थित आपला मसालाही त्याला लागेल आणि फ्रायसुद्धा छान होतील। हे आता सर्व मी कट करून घेते। हे बघा, हे पाण्याने धुवून घेतले 2-3 वेळा, आणि हे आता आपण मॅरिनेशन करणार आहोत। मॅरिनेशन करताना फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे आपण ही मच्छीची बिर्याणी बनवतोय। मच्छीची बिर्याणी किंवा मच्छीचा कुठलाही पदार्थ करताना आपण दही अजिबात वापरणार नाही आहोत। हे बघा, चवीनुसार आपण मीठ घ्यायचं आहे। मीठ घेतल्यानंतर आपला जो काश्मीरी मिरची पावडर असतो तो घ्यायचा आहे 3 चमचे। त्यानंतर हळद टाकायची आहे, पाव टीस्पून हळद टाकली। त्यानंतर आपल्याकडे जो घरातला साठवणीचा मसाला असतो तो घ्यायचा आहे 2 चमचे। हा थोडा आमचा एक मसाला तिखट आहे म्हणून थोडा मी कमीच टाकला आहे। त्यानंतर आलं आणि लसूण याची पेस्ट वापरायची आहे। जर तुम्हाला लिंबू वापरायचा असेल तर लिंबू वापरू शकता, पण मी इथे आगळ वापरलं आहे। जे कोकमाचं आगळ बाजारात मिळते ते मी 2 चमचे घेतले, कारण आपण दही वापरणार नाही आहोत। त्यासाठी थोडासा आंबटपणा येण्यासाठी मी 2 चमचे वापरले। तुमच्याकडे आगळ नसेल तर गरम पाण्यामध्ये आमसूल 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायची। त्यानंतर जो रस येतो तो आपण वापरू शकता। हे बघा, मसाला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे, कारण आपलं मॅरिनेशनमध्येच व्यवस्थित झालं तर मसाला वगैरे व्यवस्थित कोट झाला तरच आपली बिर्याणी छान होणार आहे। हे बघा, असं व्यवस्थित हाताने सर्व मिक्स करून एक मॅरिनेशनसाठी 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे। आता एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे, आणि त्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत। तमालपत्र, दालचिनी, काली मिरी, लवंग, आणि हे पाणी एकदम असं खळखळून उकळलं पाहिजेत। आणि हे पाणी उकळल्यानंतर आपण थोडं मीठ टाकणार आहोत। इथे मी कुप्याचे 400 ग्राम कुपा घेतला आहे आणि 500 ग्राम तांदूळ घेतले। हे प्रमाण अगदी बरोबर आहे। हे बघा, हे तर तांदूळ व्यवस्थित नितळून घेतल्यानंतर आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत, आणि आता आपण थोडं तांदूळ व्यवस्थित फिरवून घेऊया। आणि यामध्ये एक लिंबाचा रस टाकायचा आहे। याने आपला भातसुद्धा मोकळा होईल आणि शुभ्र होईल। हे बघा, पाणी आता व्यवस्थित उकळतं एका साईडला आहे, आणि एका साईडला मी पॅनमध्ये तेल गरम करून जे आपण मॅरिनेशन केलेले पीस आहेत ते आता एक आपण व्यवस्थित टाकून घेऊया। आणि व्यवस्थित फ्राय झाले की दुसरी बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित पलटून घ्यायचे आहे। आणि हे करत असताना चिमटा किंवा जे तुम्हाला व्यवस्थित म्हणजे ज्यानं तुम्हाला व्यवस्थित ते पीस फिरवता येईल असं काविलचा किंवा असा चिमटा घ्यायचा आहे, आणि कुठेही तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण आपल्याला बिर्याणीमध्ये हे असे व्यवस्थित अखंडित पीस गेले पाहिजेत। जे आता फ्राय झालेले पीस आहेत ते मी आता काढून घेते। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये व्यवस्थित चारही बाजूने व्यवस्थित फ्राय झालेले पीस मी आता काढून घेतलेले आहेत। आणि जे दुसरे पीस आहेत तेलामध्ये ते सुद्धा थोडं एका साईडने व्हायला पाहिजेत। हे बघू शकता तुम्ही, असे व्यवस्थित पीस फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि भातही आपला
चांगला उकळला आहे आणि त्यातलं एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेतलं आहे. आता आपण ग्रेव्हीची तयारी करूयात. त्यामध्ये तेलामध्ये कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, अगदी सोनेरी रंग येईपर्यंत. कारण बिर्याणीची टेस्ट म्हटली तर ग्रेव्हीमध्येच असते आणि ग्रेव्ही आपली एकदम व्यवस्थित झाली पाहिजेत. हे बघा, कांदा आपला व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत परतून झाला की त्यामध्ये आल्याची आणि लसूणाची पेस्ट घालायची आहे आणि ते एक लसणीला उग्र वास असतो तो जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. लसूण व्यवस्थित परतली की त्यामध्ये 1 वाटी टॅमॅटोची प्युरी घालायची आहे आपल्याला. हे बघा, आणि हे प्युरी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आणि हे बघा, खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि प्युरी हे बघा, तुम्ही बघू शकता ग्रेव्ही आपली व्यवस्थित झाली आणि तेलाचा असा तवंग आला की समजून जायचं की ग्रेव्ही आपली व्यवस्थित शिजलेली आहे. आणि त्यामध्ये 1 वाटी नारळाचं दूध टाकणार आहे मी. जर तुम्ही 1.5 वाटी टॅमॅटोची प्युरी घालणार असाल तर 1.5 वाटीच नारळाचं दूध वापरायचं. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. मी सांगितलं की 1 वाटी टॅमॅटो प्युरी आणि 1 वाटी नारळाचं दूध. त्यानंतर बिर्याणी मसालानी जो आपला घरगुती मसाला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये नारळाचं दूध आपण टाकलं आहे ते पण व्यवस्थित शिजून येईल. आणि नारळाचं दूध टाकल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि हा मसाला व्यवस्थित आपला शिजला पाहिजेत. हे बघा, व्यवस्थित शिजतोय आपला मसाला. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. मीठ टाकताना आपण भातामध्ये आणि मॅरिनेशन करताना जे कुक्याचे पीस होते त्यालासुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये ग्रेव्हीला जेवढं मीठ पाहिजे तेवढंच मीठ टाकायचं आहे आणि आपण 7 ते 8 मिनटं ही ग्रेव्ही शिजत ठेवायची आहे. तर ग्रेव्ही आपली व्यवस्थित आता शिजली आणि जे आपण फ्राय केलेले पीस आहेत ते आपण त्याच्यात टाकून घेऊया. हे पीस व्यवस्थित आपण त्या मसाल्यामध्ये कोट होतील असे व्यवस्थित पसरून घेऊया. हे बघा, अशी ग्रेव्ही आपली थोडीशी रस्सेदार अशी झाली पाहिजे कारण आपण त्यामध्ये आता शिजवलेले भातसुद्धा टाकणार आहोत. आता हे ग्रेव्ही आणि आपण जे फिश टाकलेले आहेत त्या फिशमध्ये हे ग्रेव्ही व्यवस्थित त्याला कोट झाली पाहिजेत आणि त्यासाठी 2-3 मिनटं आपण झाकण लावून ठेवूया. हे बघा, ग्रेव्ही आपली व्यवस्थित झाली. आता आपण लेअरची सुरुवात करूया. त्यासाठी मी थोडी ग्रेव्ही आहे ना साईडला काढून घेते कारण आपल्याला 2 लेअरमध्ये लावायचे आहे. मी ग्रेव्ही काढून घेतली आणि आता त्यामध्ये थोडंसं आपण भाताचा पहिला असा लेअर व्यवस्थित लावून घेऊया. हे बघा, व्यवस्थित लेअर लावल्यानंतर त्यामध्ये जो आपण ग्रेव्ही काढलेली होती ती ग्रेव्हीसुद्धा आता वरती अशी लेअर करून घेऊया. हे बघा, थोडी ग्रेव्ही व्यवस्थितच आपली झाली पाहिजे कारण सगळी टेस्ट ग्रेव्हीमध्येच आहे. हे बघा, असं व्यवस्थित लावल्यानंतर पुन्हा आपण भाताचा एक थर लावून घेऊया. हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम ना आपल्याला कमी ठेवायची आणि गॅसवरती पहिल्यांदा तवा ठेवायचा, त्यानंतर आपल्याला टोप ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपल्याला कलर कोणता वापरायचा आहे ते तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. हे बघ, मी इथे येलो कलर आणि रेड कलर वापरला आहे. त्यानंतर पुदिन्याची पानं हे बघा सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेते आणि त्यानंतर जो आपण तळलेला कांदा आहे तो सुद्धा व्यवस्थित लावून घेऊया. हा बघा, तळलेला कांदा खाताना आपल्या दाताखाली आला की छान लागतो. हे बघा, आता वरती आपण 15 ते 20 मिनटं व्यवस्थित दम देऊन घेऊया. बघूया आता आपली बिर्याणी व्यवस्थित झाली की नाही ते. हे तुम्ही बघू शकता बिर्याणी आपली व्यवस्थित झालेली आहे. हे बघा, आपली बिर्याणी तयार आहे.